एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 74. नदी दिव्य गोदा तटीचा निवासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी, जया वर्णिता प्रेम आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. कालच्या भागामध्ये शेवटी आपण राणू आणि त्याची बायको याच्याबद्दलचा विचार बोलत होतो. तर ही दोघंही तनामनानं सुचिरभूत आणि स्वच्छ होती. ते निषिद्ध पदार्थ भक्षण करत नव्हते. मुखानं सतत विठ्ठल नामस्मरण करत. देहानं ते इतर जातीचे असले तरी त्यांचं आचरण हे ब्राह्मणाचं होतं. त्यांचे जातबाई त्यांना विनोदानं महारातला बामण असं म्हणत. त्या उभयतांची ईश्वरनिष्ठा कित्येक ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ होती. एकनाथ महाराजांनी क्षणाचाही विचार न करता आमंत्रणाचा स्वीकार केला. पैठण नगरी पुन्हा एकदा तळापासून ढवळून निघाली. वरिष्ठ मंडळींनी एकमुखानं विरोध दर्शवला. आम जनतेत कोलाहल माजला. या अशा खालच्यांच्या वस्तीतसुद्धा खूप चर्चा झाली. राणू अधर्म करतोय, त्यानं असं अवतान दिलंच कसं? राणू काय खुळा काय येडा? हा दोष नाथांना नाही तर राणूच्या माथी लागेल. आपण सांगू की बाबा, अशा देव माणसाला वाटवू नगस. एकनाथ महाराजांची जनमानसातील प्रतिमा आता उंचावलेली असल्यानं कोणी त्यांच्यासमोर काहीही बोलत नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनात विरोध धारदार होत होता. एकनाथ महाराज राणूची योग्यता ओळखून होते. तो जन्मानं अंत्यज असला तरी तो आत्मतत्वानं परिपूर्ण आहे. त्याच्या बुद्धीत द्वैतभाव नाही, त्याची अंतस्थिती सम आहे. अशा शुद्ध मनाच्या राणूस अगर त्याच्या बायकोस आपण अंत्यज म्हणू शकत नाही. तरीसुद्धा वर्णाश्रमाच्या कट्टरांना, शास्त्रांचं वरवरार्थ पाहणाऱ्यांना ही गोष्ट बिलकुल रुचली नाही आणि पटली तर नाहीच नाही. पण एकनाथ महाराज कुणालाही न जुमानता आपलं म्हणणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीत याची त्यांना अनुभवांती खात्री होती. एकनाथ महाराज त्या वाड्यात भोजनास कसे जातात ते तरी पाहू. आणि त्या खालच्या जातीच्या वस्तींच्या तिथून अर्थात जाताना त्याच्या झोपडीपर्यंत, राणूच्या झोपडीपर्यंत थोड्या अंतरावर 2-2, 4-4 माणसांचे घोळके उभे राहिले की जेणेकरून नाथ महाराजांना अडवायचं होतं त्यांना. जेवणाची वेळ झाल्यावर एकनाथ महाराज निर्धास्तपणे सगळ्यांच्या समोरून राणूच्या घरी गेले. लोक काहीही बोलू शकले नाहीत की त्यांना अडवूही शकले नाहीत. राणू आणि त्याची बायको आनंदानं वेडीपिशी झाली. महाराजांचं स्वागत तरी कसं करावं हे त्यांना सुचेना. हातपाय धुवायला गरम पाणी दिलं, बसायला आसन घातलं, त्यांच्या कपाळाला कुंकुम तिलक लावला, त्यांना ओवाळलं. दोघांचे नेत्र तृप्तीनं डबडबले होते. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओठ फुरफुरत होते, पण दोघे अवाक्षरही बोलत नव्हते. तरीसुद्धा ये हृदयीचे ते हृदयी घातले ही अनुभूती त्या तिघांना जाणवत होती. जेवायला पत्रावळ मांडली, भोवती रांगोळी काढली. मोजकंच साधं अन्न, पण त्याला अमृताची माधुरी आली होती. महाराज तृप्त होईपर्यंत जेवले. राणू त्यांना वारा घालत होता. त्याची बायको तत्परतेनं वाढण करत होती. वाटेवर घोळक्यानं उभी असलेली मंडळी आता राणूच्या झोपडीकडं आली. काही एकनाथ महाराजांच्या वाड्यावर त्यांच्या घरची हाल हवाल बघायला गेली. तो काय आश्चर्य! मंडळी म्हणू लागली की याला चमत्कार म्हणावा का ईश्वरी साक्षात्कार म्हणावा? एकनाथ महाराजांचा सद्भाव म्हणावा की राणूची पुण्याई? अहो, एकनाथ महाराज राणूकडे निशंकपणे भोजनात मग्न आहेत असं पाहून वाड्यावर परतलो तर वाड्यात नाथ महाराज शांतपणे पोथी वाचताना दिसतेत. एकच नाथ, पण 2 भिन्न ठिकाणी कसे? एकाच वेळी 2 भिन्न कृती कशा करतायत? आता मात्र लोकांची धावपळ सुरू झाली. एकनाथ महाराजांचा वाडा ते राणूची झोपडी आणि सगळ्यांना दृष्टीभ्रम झाल्यासारखं वाटलं. लोकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हे चेटूक म्हणावं की नजरबंदी? संभ्रमित झालेली मंडळी एकमेकांना विचारत होती, हे असं कसं? त्यातले विचारी लोक तर्कशास्त्राच्या कसोटीवर घटना घासून घेत असल्याच्या आविर्भावात म्हणाले, राणूचा भगवत भाव जाणून भक्तवत्सल पांडुरंग एकनाथ महाराजांच्या रूपात त्याच्याकडे जेवायला आला असावा.
प्रत्यक्ष एकनाथ महाराज राणूकडे गेलेच नसावेत. प्रत्यक्ष द्वारकाधीश श्रीखंड्याच्या रूपात आपल्या पैठणात नव्हतं का वावरत? देवाला काय अशक्य आहे हो? या घडलेल्या चमत्कारामुळं एकनाथ महाराजांची लोकमानसातील प्रतिमा जास्तच उजळली. त्यांची लौकिक उंची वाढली. अर्थात या लौकिकाचा नाथांच्या मनात हव्यास नव्हता. ते फक्त मुक्ताबाईंच्या शब्दात म्हणायचे, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ह्याच शुद्ध भावनेनं एकनाथ महाराजांचं ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण चाललं होतं. कामाला वेग आला होता. एकनाथ महाराजांना क्षणाचीही उसंत मिळत नव्हती. त्यांचं नित्यकर्म ठराविक चाकोरीतून जात होतंच, पण या नैमित्तिक कर्माकडेही दुर्लक्ष होत नव्हतं. परमार्थ हा गृहीत इव केशेषु या जागरूकतेनं करावा असं त्यांचं ठाम मत होतं. पुन्हा एक विचित्र प्रसंग ओढावला. आदल्या दिवशी रात्री कीर्तनानंतर घोटाळणारा आणि बोलू की नको या संभ्रमात असलेला माणूस सकाळी निश्चयात्मक बुद्धीनं नाथ महाराजांकडे आला आणि अत्यंत नम्रपणे म्हणाला, महाराज, मी तीर्थयात्रेला जाताना आपणापाशी एक बहुमोल वस्तू ठेवून गेलो होतो, ती आता मला परत द्यावी. एकनाथ महाराज क्षणभर विचारात पडले. परमार्थ विषयात रंगलेल्या मनाला प्रवृत्तीचं विस्मरण व्हावं हे साहजिकच होतं. तो माणूस भयभीत झाला. त्याला वाटलं, महाराज काहीच बोलत नाही तेव्हा माझी वस्तू बळकावण्याचा विचार दिसतो. मी मोठ्या विश्वासानं कुणाचीही साक्ष न ठेवता ही अमूल्य वस्तू यांच्या स्वाधीन केली. ते आता नाही म्हणले तर काय होईल? माझ्या सांगण्याला काय पुरावा? त्या इसमाचे ओठ कोरडे पडले आणि भीतीनं डोळे पांढरे व्हायची वेळ आली. एकनाथ महाराज म्हणाले, असं घाबरू नका. मी तुमची वस्तू कालत्रयी हडप करणार नाही. मला फक्त विस्मरण झालं आहे म्हणून जरा विस्तारानं सांगा. त्या गृहस्थानं सारी हकीकत साध्यंत सांगितली. त्याबरोबर नाथ महाराज म्हणाले, हां, आठवलं, सगळं आठवलं. आपण परीसाचा दगड माझ्यापाशी दिला होतात ना, तेव्हा मी देवपूजेत मग्न होतो. त्यामुळं मी तो दगड देव्हाऱ्याखाली ठेवला. चला तुम्ही घेऊन जा, लगेच घेऊन जा. या बरं इकडे. एकनाथ महाराज पितांबर नेसून देवघरात गेले आणि देव्हाऱ्याखाली हात फिरवला तर तिथे ती ठेवलेली वस्तू नव्हती. त्यांना वाटलं, अरे, निर्माल्याबरोबर गंगार्पण झाले की काय? एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, नाही बुवा, इथे तुमचा परीस नाही. तो कदाचित निर्माल्याबरोबर नदीत टाकला गेला असावा. त्याबरोबर अमूल्य वस्तूचा अपहार झालेला तो माणूस मनस्वी चिडला, रागावला. आधी त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. मग मात्र संतापाच्या भरात तो एकनाथ महाराजांना अदवा तदवा बोलू लागला. निष्काळजी बेफिकीर म्हणता तो त्यांनी स्वार्थी, चोर, लुटारू, दगडे, हे असा दरोडेखोर हे असे अपशब्द उच्चारू लागला. बाहेरून परमार्थाचं वस्त्र पांघरून आतून काळ्या कारवाया करणारा असं म्हणायलाही त्यांनी कमी केलं नाही. तरी एकनाथ महाराज शांतच होते. त्याच्या रागाचा पारा थोडा खाली आल्यावर एकनाथ महाराज म्हणाले, अहो, इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी इतकं का रक्त आटवताय? कामात क्रोधोभिजायते हे श्रीकृष्णाचं वचन खरं आहे. तुम्हाला पटलं का? ध्यायतो विषयान पुसस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहा स्मृतिविभ्रमाः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशात प्रणश्यती. विसरलात का? अहो, हे श्रीकृष्णाचं वचन खरं आहे हे तुम्हाला पटलं का? त्या परीसाचा काम इच्छा निर्माण झाली आणि तो न मिळाल्यामुळं तुमच्या ठिकाणी क्रोधाचा प्रादुर्भाव झाला. आता ह्याच क्रमानं पुढचा अनर्थ घडण्यापूर्वी आपण गोदावरीवर जाऊ आणि आम्ही जिथे नित्य निर्माल्य टाकतो तिथे शोधून पाहू. आता मला शाणवण शिकवू नका.
वाहत्या पाण्यात टाकलेली वस्तू एका जागी राहते काय? हां, तुमच्या नादी लागायला मी काय इतका मूर्ख आहे? पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? नाथ महाराज अगदी शांतपणाने त्याला म्हणाले, शिवाय तुमच्या नशिबात तो असला तर त्याला कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. असं म्हणून नाथ महाराज पुढे चालू लागले आणि तो किम कर्तव्य मूढ झालेला गृहस्थही त्यांच्या मागे निघाला. एकनाथ महाराज गंगातीरी आले. त्यांनी गंगेस अभिवादन करून पोटरीपर्यंत पाण्यात प्रवेश केला. भगवन नामस्मरण करून अर्घ्यासाठी पाण्यात ओंजळ बुडवितात तशी बुडवली आणि तळात नेऊन ओंजळभर वाळू बाहेर काढली. एकनाथ महाराजांनी मागे वळून त्या इसमाला जवळ बोलवलं. सांगितलं, ह्यात तुमचा परीस कोणता तो ओळखा. तो गृहस्थ पुन्हा चिडला आणि म्हणाला, ही नदीतली वाळू माझ्या पदरात टाकून मला फसवताय का? हां, आता आणिक हे धंदे काय? एकनाथ महाराज म्हणाले, अरे सद्गृहस्था, शांतपणा धरायला काय घेशील? यातला कोणताही एक खडा उचल, तो परीसच आहे. तो गृहस्थ नाथांच्या वाड्यावर येतानाच आपल्या खिशात लोखंडाचे तुकडे घेऊन आला होता. न जाणू उगाचच फसायला नको म्हणून खात्रीसाठी ही योजना केली होती. आपल्या खिशातील लोखंडाचा तुकडा काढून त्यानं नाथांच्या उंजळीतल्या एका खड्याला लावला आणि काय आश्चर्य! त्या गृहस्थाच्या हातात सोन्याचा तुकडा लकाकू लागला. नाथांच्या उंजळीतला प्रत्येक खडा परीस झाला होता. त्या गृहस्थांनी संभ्रमित अवस्था पाहून आणि सर्वच खडे हस्तगत करावेत ही नजरेतली अभिलाषा पाहून नाथांनी त्याला फक्त एक खडा घ्यायला सांगितला आणि बाकीचे पुन्हा गोदावरीत टाकून दिले. एकनाथ महाराजांचा आधार सुटल्याबरोबर ते सारे पुन्हा वाळूचे खडे झाले. एकनाथ महाराज म्हणजेच खुद्द परीस होते. ते ज्याला स्पर्श करतील त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नव्हतं. अर्थात जाणकाराखेरीस ते कुणाला समजत नव्हतं, अनुभवाखेरीस ते कुणाला पटत नव्हतं. वास्तविक एकनाथ महाराजांमुळं साऱ्या पैठण नगरीचं सोनं झालं होतं. बाहेर परकीय सत्तेचा जुलूम जबरदस्तीचा धुमाकूळ चालला होता. अत्याचार अनाचार बोकाळला होता. तरी पैठण नगरी त्या मानानं शांत होती, स्थिर होती. ही केवळ एकनाथ महाराजांची पुण्याईच नव्हे का? प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही प्रकारे सोनंच झालं होतं. असा हा अमोल परीस पैठणकरांच्या भाग्यानं त्यांना लाभला होता. जय हरी.